समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन पलूस तालुका शाखेच्या वतीने चौंडेश्वरी मंदिर येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीऐवजी पर्यावरणपूरक उपक्रमातून पिंपळाच्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले आप्पा, संघटनेचे संस्थापक व सचिव डॉक्टर जावेश शिकलगार, राष्ट्रीय कायदेतज्ञ ॲडव्होकेट अनिल कुमार जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते संतोष काका कदम, राष्ट्रीय निरीक्षक संजय रमण काटे, जिल्हाध्यक्ष दीपकदादा भोसले, कार्याध्यक्ष महादेव माळी, महिला आघाडी अध्यक्षा पुष्पाताई भोसले, जिल्हा सचिव वैभवराजे भोसले, जिल्हा जनसंपर्क अधिकारी शशिकांत राजवंत आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पुष्पाताई भोसले यांनी करून दिला। यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांचा सत्कार अध्यक्ष मोहन जाधव यांच्या हस्ते तर गणपतराव पुदाले यांचा सत्कार तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। तसेच ॲडव्होकेट अनिल कुमार जाधव, सामाजिक कार्यकर्त्या वासंती मेरू, डॉक्टर स्नेहा शहा यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रास सुरुवात झाली। ॲडव्होकेट अनिल कुमार जाधव यांनी संविधान, नागरिकांचे अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन केले। पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात नागरिक व पोलीस यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करत संवाद साधला। त्यांच्या या मार्गदर्शनास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। डॉक्टर जावेश शिकलगार यांनी संघटनेची ध्येय धोरणे व कार्यपद्धती मांडली, तर संजय रमण काटे यांनी कामगार कायदे व कामगारांचे अधिकार यावर मार्गदर्शन करून शंका निरसन केले। दुसऱ्या सत्रात संतोष काका कदम यांनी ग्राहक संरक्षण कायदा व नागरिकांची कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले। तसेच नव्याने निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांना ओळखपत्रे व नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। यावेळी राज्यस्तरावरून डॉक्टर जावेश शिकलगार यांच्या हस्ते सांगली जिल्हाध्यक्ष दीपकदादा भोसले, पुष्पाताई भोसले, जनसंपर्क अधिकारी शशिकांत राजवंत, जिल्हा सचिव वैभवराजे भोसले, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी सचिन जाधव यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे पहिले सत्र शशिकांत राजवंत यांनी तर दुसरे सत्र दीपकदादा भोसले व वैभवराजे भोसले यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालन केले। या कार्यशाळेस कडेगाव तालुका अध्यक्ष उमेश माळी, जयसिंगपूरचे संभाजी सूर्यवंशी, तासगाव तालुक्यातील अमर सूर्यवंशी, गोरखनाथ जाधव, मेघा पाटील, रेश्मा जाधव, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते नंदकुमार हत्तीकर, साप्ताहिक पलूस समाचारचे वार्ताहर हारून शिकलगार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे छायाचित्रण सचिन जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी तालुका सचिव शरद पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। या कार्यशाळेचे सुयोग्य नियोजन तालुका पदाधिकारी व सदस्यांनी केले असून कार्याध्यक्ष मोहन जाधव, मोहन चौधरी, प्रशांत जाधव, वर्षाताई उपाध्ये, लता माने, सुनीता सुर्वे, मनीषा सकटे, सायली सदामते, आशाताई पाटील यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आज पलूस येथे राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेमध्ये अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन सर्वच मान्यवरांनी केले। सर्वांना समजेल असे सोप्या भाषेत सर्व कायदे तसेच सर्व अधिकार सांगण्यात आले आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा पार पडली। पलूस येथे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेमध्ये कर्नाटकापासून ते कोल्हापुरापर्यंतचे आणि सांगली जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यशाळेमध्ये सर्वसामान्यांना समजेल, सर्व पदाधिकाऱ्यांना समजेल अशा भाषेत कायद्याचे ज्ञान देण्यात आले आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कार्यशाळेला प्रतिसाद दिला आणि ही कार्यशाळा अतिशय आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। पलूस तालुक्यामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा, मानवाधिकार कार्यशाळा संपन्न झाली। त्यामध्ये महिलांना ज्या काही आता अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी जे कायदे सांगितले ते आता महिलांना इथून पुढच्या आयुष्यात त्यांना उपयोगी पडणार आहेत। तसेच पलूस पोलीस स्टेशनचे पाटील सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल पण महिला आता इथून पुढे ते नियम व अटी पाळतील आणि या कायद्याप्रमाणे या गोष्टी सगळ्या आम्ही पाळू आणि इथून पुढच्या आयुष्यात सगळ्या आम्हाला मानव अधिकार संघटनेच्या वतीनं आजची कार्यशाळा ही चांगल्या रीतीने संपन्न झाली आहे
आणि ह्यात जे जे कायदेशीर कारवाई सांगितले ते व्यवस्थित सगळ्यांनी ऐकले आहे आणि व्यवस्थित संपन्न झाले आहे. पलूस या ठिकाणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची राज्यस्तरीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. महिलांच्या विषयी जनजागृती करणं, त्यांना कायदेविषयी माहिती देणं आणि त्यांना कायदेशीर हक्क संविधानिक मार्गाने मिळवून देणे हा एकमेव उद्देश संघटनेचा आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या लेवलवर ज्या ज्या ठिकाणी लोकांना अडचणी येतात त्याच्यामध्ये सुसंवाद साध्य करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. आज या ठिकाणी संघटनेचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांना मानवी हक्क, मानवी अधिकार, कर्तव्य, भारतीय संविधान, नवीन फौजदारी कायदे त्यामध्ये झालेले बदल याविषयी माहिती देण्यात आली. त्या माहितीचा उपयोग निश्चित पुढील काळामध्ये त्यांना स्वतःसाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल याची मला पूर्ण खात्री. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.